शेतकरी मित्रांनो, 25 जून नंतर पेन्शनधारकासाठी मोठी खुशखबर आलेली आहे. तुम्ही जर 60 वर्षावरील असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे. तुम्हाला आता खुशखबर राज्य सरकारने आणलेली आहे. नमस्कार मित्रांनो, देशातील लाखो पेन्शनधारकासाठी लक्ष द्या, कारण सध्या एक महत्त्वाची घडामोडीकडे लक्ष लागलेले आहे. 25 जून नंतर लक्षात घ्या, 25 जून नंतर पेन्शनधारकांना दिलासा मिळण्याची चर्चा वेगाने सुरू झाली आहे. ज्येष्ठ नागरिक, निवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबामध्ये या विषयाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. म्हणून ही बातमी लक्षपूर्वक पहा. तर मित्रांनो, आजच्या काळात महागाई सातत्याने वाढत आहे. घरगुती खर्च, औषधांचा खर्च, दैनंदिन गरजा आणि आरोग्यावरील खर्च यामध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पेन्शनवर अवलंबून असलेल्या नागरिकांसाठी प्रत्येक आर्थिक निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरतो आणि त्यांच्यासाठी ही बळकटीसुद्धा ठरणार आहे. कारण की तुम्हाला माहीतच आहे की पेन्शनधारकांना सध्या महागाईचा फटका त्यांच्यावर पण बसणार आहे. परंतु लक्षात घ्या, देशभरातील लाखो ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात सरकारी आणि विविध क्षेत्रामध्ये सेवा दिली आहे. सेवानिवृत्तीनंतर पेन्शन हा त्यांचा मुख्य आधार असतो. त्यामुळे पेन्शनर्सशी संबंधित कोणतीही बातमी वेगाने चर्चेत येते. सध्या जर बघितलं तर अनेक ठिकाणी पेन्शनधारकांमध्ये आर्थिक दिलासाबाबत चर्चा सुरू आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर पेन्शनधारकांना अतिरिक्त मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आणि यासाठी राज्य सरकार तत्परसुद्धा आहे. कारण 25 जून नंतर मोठी बातमी पेन्शनधारकासाठी येणार आहे आणि ती तुम्हाला महत्त्वाची पण ठरणार आहे. कारण की पेन्शनधारकांनो, गेल्या काही वर्षामध्ये महागाईचा खूप फटका बसलेला आहे आणि महागाईमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनमानावर परिणाम झाला आहे. अनेक निवृत्त कर्मचारी आपला मानसिक खर्च सांभाळण्यासाठी मोठ्या अडचणींना सामना करत आहे. त्यामुळे आर्थिक सहाय्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा वाढली आहे. मित्रांनो, देशातील अनेक ज्येष्ठ नागरिकांना नियमित औषधोपचाराची आवश्यकता असते. आरोग्य सेवांचा खर्च वाढत असल्यामुळे पेन्शनरची रक्कम अनेकदा अपुरी पडते. त्यामुळे पेन्शनधारकाच्या अपेक्षा वाढल्या आहेत आणि यासाठी खूप मोठे प्राधान्यसुद्धा देण्यात येणार आहे. परंतु आता लक्षात घ्या, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे. कारण राज्य सरकार 25 जून नंतर होणाऱ्या घडामोडीकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे. विविध भागामध्ये याबाबत चर्चा सुरू असून अनेक जण पुढील निर्णयाची वाट पाहत आहेत. पेन्शनधारकासाठी आर्थिक स्थैर्य अत्यंत महत्त्वाचे आहे. निवृत्तीनंतरचा काळ सुरक्षित आणि सन्मानाने जगावा यासाठी पेन्शन ही सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते आणि त्याच्यावर या ज्येष्ठ नागरिकाचे जीवन अवलंबून आहे. देशातील लाखो कुटुंबाचे आर्थिक नियोजन पेन्शनवर आधारित असते. त्यामुळे या विषयावर होणाऱ्या प्रत्येक हालचालीला विशेष महत्त्व प्राप्त होते. ज्येष्ठ नागरिकांनी देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या सेवेमुळे विविध क्षेत्राची प्रगती झाली आहे. त्यामुळे त्यांच्या कल्याणकारी घेतल्या जाणारे निर्णय समाजासाठी महत्त्वाचे ठरतात. मित्रांनो, पेन्शनधारकांमध्ये सध्या आशावादी वातावरण पाहायला मिळत आहे. आगामी काळात सकारात्मक गोष्टी घडण्यामागे अपेक्षा अनेक जण व्यक्त करत आहे. महागाई, आरोग्य खर्च, वाढत्या जीवनावश्यक गरजांच्या पार्श्वभूमीवर आर्थिक मदतीचे महत्त्व वाढले आहे. देशातील लाखो ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने जीवन जगू शकतील यासाठी आर्थिक आधार आवश्यक आहे. त्यामुळे पेन्शनशी संबंधित प्रत्येक अपडेटकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. मित्रांनो, आगामी दिवस पेन्शनधारकांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. देशभरातील ज्येष्ठ नागरिक आणि त्यांचे कुटुंबीय या विषयाकडे लक्ष ठेवून आहेत. याच आशावादी वातावरणात लाखो नागरिक पुढील घडामोडीची वाट पाहत आहेत. अशाच पेन्शन, सरकारी योजना, शेतकरी योजना, हवामान आणि संपूर्ण बातमी आपल्या चॅनलवरती उपलब्ध असतात. तर 25 जून नंतर पेन्शनधारकांसाठी मोठी अपडेट राज्य सरकार घेऊन येणार आहे आणि ही अपडेट लगेच आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कारण की आता पेन्शनधारकांसाठी राज्य सरकारने नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये त्यांच्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे. म्हणजेच त्यांच्या पेन्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. कारण की आजच्या आर्थिक काळामध्ये आणि बिकटीच्या खूप महागाईच्या भत्त्यामध्ये वाढसुद्धा करण्याची यामध्ये जीवनामध्ये लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि या संबंधित रक्कम तुमच्या पेन्शनसोबत जोडली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. म्हणून येणाऱ्या व्हिडिओमध्ये किंवा येणाऱ्या अपडेटमध्ये लवकरात लवकर आपण तुमच्यापर्यंत पोहोचू. म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका आणि या चॅनलवर व्यतिरिक्त पेन्शन, सरकारी योजना व्यतिरिक्त पण चॅनल येतात,
ज्यामध्ये तुमच्यासाठी ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. ज्यांना पण आवश्यकता असेल आपल्या जवळपासच्या ज्येष्ठ नागरिकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.